बऱ्याच जणांची कंप्लेंट असते, मुलं ऐकत नाहीत, मुलं हे करत नाहीत, मुलं ते करत नाहीत, की एक जनरल असतं, माझा मुलगा ऐकतच नाही, मी काय करू? बघा, इथे मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची टिप द्यावीशी वाटते, की मी बऱ्याच वेळेला म्हणतच असते, की आई-वडिलांशिवाय दुसरं तिसरं कोणीच नाही आहे, जे आपल्या मुलांना ओळखू शकतात किंवा आपल्या मुलांविषयी माहिती असते, की हे काय आहेत किंवा यांची कपॅसिटी काय आहे किंवा यांना काय आवडतं किंवा काय नाही आवडत. जिथे मुलं ऐकत नाही आहेत तिथे मला सिम्पली सांगा असं वाटेल, आपण आपल्या मुलांशी कनेक्ट नाही आहोत म्हणून मुलं ऐकत नाही. मग कनेक्ट होण्यासाठी काय करावं लागेल, की तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास दाखवा. कायम त्यांना सांगा, बाळा रे मला विश्वास आहे तुझ्यावर, तू चांगलं सगळं करत आहे. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स तुम्ही दिवसातून भले 1000 वेळा जाऊ द्यात, पण जाऊ द्यात त्यांच्यापर्यंत, की मला विश्वास आहे तू चांगलं करतोय, मला विश्वास आहे तू हे खूप चांगलं करणार आहे, किंवा मला छान वाटतंय की तुझा अभ्यासामध्ये प्रगती होते. अजून काही बरंच काही असेल, एक जनरलाइज स्टेटमेंट आहे, पण तुम्ही विचार करा की जिथे तुमचं बाळ ऐकत नाही आहे ना, तिथे काय करू शकतो. की जे काही बाळ असेल, भले ते 2 वर्षाचं असू देत, 15 वर्षाचं असू देत, 16 वर्षाचं असू देत, तिथे तुम्ही त्यांना सांगा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. हे तुम्ही करून बघा पालकांनो. फक्त विश्वास हा शब्दातून बोलला जात नाही आहे, तर तो तुमच्या तो व्हायब्रेशन्समधून सुद्धा जातो आहे, त्या बाळापर्यंत, त्या मुलांपर्यंत जातो आहे. आणि ज्या वेळेला त्यांना ती जाणीव होते ना, की अरे माझे आई वडील माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात, तर मी काही चुकीचं करायला पाहिजे का? तर नाही, हे 100% करणार आहे. सो त्यासाठी तुम्ही वारंवार त्यांना विश्वास निर्माण करून देणं हे गरजेचं आहे.